जे पाहत आहोत तिसऱ्या अध्यायामध्ये. आणि ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहत आहोत की व्यक्तिवाचक ख्रिस्ती जीवन जर जगत आहोत तर आपली जिम्मेदारी काय असावी, त्याविषयी प्रभूने काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या गोष्टी आपल्या समोर मी मांडत आहे. आपण ज्यावेळेस आपण सुरुवात केली प्रियानो, आपल्या प्रत्येकाला थोडस लक्षात यावं म्हणून मी पुन्हा एक वेळ सांगत आहे. आपण जेव्हा सुरुवात केली दानिएलच्या तिसऱ्या अध्यायामधून, आपण 11 पासून ते 12-13 वचन आपण पाहिले होते. आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जर आपल्या मंडळीमध्ये एखादी बहीण आहे किंवा एखादा भाऊ आहे, एखादा तरुण आहे, एखादे वृद्ध आहे, एखादी लहान बाळं आहेत, त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देऊन या जगातल्या विरोधाकडे असताना कशा प्रकारे प्रोत्साहन देऊन त्यांना प्रभूमध्ये हिंमत देणं आणि प्रभूमध्ये वाढवणं आणि प्रभूमध्ये चालवणं, या गोष्टी आपण पाहत आलेलो आहोत. नंतरला आपण 14 पासून ते 17 वचनापर्यंत जो भाग पाहिला, त्यामध्ये एक 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 परीक्षा आहे. ज्या वेळेस जगामध्ये वावरत असताना आपला एखादा बहीण किंवा भाऊ किंवा तरुण किंवा वृद्ध किंवा लहान हे जेव्हा सामोरे जातात जगातल्या प्रश्नाला, त्यावेळेस त्यांना कशा प्रकारे उत्तेजन देऊन प्रभूमध्ये त्यांना पुन्हा एक वार उभं करण्याकरता किंवा प्रभूमध्ये चालण्याकरता कशा प्रकारे प्रोत्साहित करायचं, ह्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. आणि नंतरला आपण 18 ते 23 या वचनामध्ये पाहिल्या होत्या. त्यामध्ये पाहिलं होतं आपण की जर विश्वासणारा ज्यावेळेस एखादा व्यक्ती प्रभू आपल्या मंडळीमध्ये येत आहे किंवा प्रभूला स्वीकार करत आहे, त्यावेळेस त्या जीवनातून जी साक्ष निघालेली आहे किंवा त्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडून तो प्रभूमध्ये स्थिर आहे, तर त्या स्थिरतेमध्ये त्याला कशा रीतीने वाढवणं, त्याला प्रोत्साहित करून प्रभूच्या कामामध्ये वाढवणं आणि प्रभूचं काम करून घेणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तो पडला, त्या परिस्थितीमध्ये पडतो मनुष्य, त्यावेळेस आपण त्याला दुर्लक्ष न करता त्याला लक्ष देऊन, त्याला धीर देऊन, त्याला उठून त्याला सपोर्ट करून प्रभूचा गौरव करण्याकरता त्याचं निवड केलं. आजच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं ते म्हणजे 24 पासून ते 70 वचनामध्ये. त्यामध्ये एक ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा प्रोत्साहित करतो, त्याला प्रभूमध्ये ज्यावेळेस आपण वाढवतो, त्यावेळेस त्या जीवनातून जे जगातल्या लोकांसमोर जे चित्र उभं राहतं, तर जग एक प्रकारे पूर्णपणे चकित होतं. आणि चकित कशा प्रकारे होतं आणि ते कशा प्रकारे विश्वासणाऱ्याला बघतात आणि जे प्रभूमध्ये आलेल्या त्या लोकांना बघतात, आणि जग देखील विचार करायला लागतं. आणि त्याचा परिणाम इतका सुंदर होतो की ते देखील देवाविषयी अद्भुत गोष्टीचा विचार करतात आणि आणि प्रभूवर विश्वास देखील ठेवतात. या गोष्टी देखील आपण या 24 ते 28 वचनामध्ये आपण पाहिल्या होत्या. आज आपण केवळ 28 वचन पाहणार आहोत. आणि ते वचन आज मी वाचत आहे, आपण सर्वजण लक्षपूर्वक ऐकूया. आणि त्यातून देव आपल्याशी काय बोलणार आहे याकडे आपण थोडस आपलं लक्ष केंद्रित करूया. आपण दानिएलचा 3रा अध्याय आणि 28 वचन वाचत आहे. तेव्हा नबुकदनेस्सर म्हणाला, शद्रक, मेशक व अभिदन्गो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करण्याची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले, त्यास त्याच्या देवाने आपल्या देवदूत पाठवून सोडविले आहे, त्याचा धन्यवाद असो. प्रियांनो, ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर तुम्ही प्रभात मनामध्ये ऐकलं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी पुन्हा ऐकायला मिळतील असं वाटतं, परंतु थोडंसं वेगळं आहे. कारण की प्रभू आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दरवेळेस प्रत्येक गोष्टीतून आपल्याला कळवतो. आणि ह्या गोष्टीतून देखील देवाने आज त्या गोष्टी कळवलेल्या आहेत. आपण ज्या प्रकारे सुरुवातीपासून पाहत आलेलो आहोत, शद्रक, मेशक, अभिदन्गो हे एक चित्र आपल्या मंडळीतील प्रत्येक जणाचं आहे. कधी त्या शद्रक हा लहान असल्या कारणाने आपण लहान बाळांचं चित्रपट डोळ्यासमोर बघू शकतो. मेषक हा थोडा थोडा मोठा असल्याने आपण तरुणांचं चित्रपट डोळ्यासमोर घेतो. आणि अभिदन्गो, अभिदन्गो हा एक आपला वृद्ध, जे आपल्या मंडळीत मोठे लोक आहेत त्यांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि तसं आपण सुरुवातीपासून या गोष्टी समजत आहोत आणि शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रियांनो, ह्या ठिकाणी जी सुरुवात आहे, त्या ठिकाणी एक गोष्टीचं मोठं उलगडा होतो, ते म्हणजे काय की स्वतः राजा या ठिकाणी म्हणत आहे किंवा बोलत आहे. आणि राजाचं म्हणणं काय आहे? राजाचं म्हणणं अशा प्रकारे आहे की तो सांगताना त्या तिन्ही लोकांचं नाव एकत्र घेत आहे. कोणा फक्त शद्रकचं नाव घेत नाहीये, मेषकचं नाव घेत नाही किंवा अभिधर्मचं नाव घेत नाहीये. तिघांचं नाव घेऊन
त्या पुढील गोष्टी तो बोलत आहे. होय प्रियानो, आपल्या जीवनामध्ये देखील आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना, विश्वासी जीवन जगत असताना आपल्यामध्ये देखील अशा प्रकारे साक्ष असणं किंवा अशा प्रकारे आपण देवाच्या समोर किंवा जगाच्या समोर उभं राहणं फार गरजेचं आहे. हा विश्वासी मंडळी हा कुठल्या विश्वासी मंडळीमध्ये आहे, त्या मंडळीचं नाव, त्या मंडळीचं कार्य, त्या मंडळीची सेवा आणि त्यातून देवाचं गौरव हे लोकांना कळवणं फार गरजेचं आहे प्रियानो. ही गोष्ट फार अद्भुत रीतीने आणि उत्तम रीतीने आपल्याला कळते. कारण ह्या ठिकाणी तिघांचं नाव तो राजा घेत आहे. आणि राजा घेत असताना काही गोष्टी आज समोर आलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी आज आपण पाहणार आहोत. म्हणजे आता जशा प्रकारे वाचलं त्यातून आपण चार गोष्टी शिकणार. म्हणजे देवावर भाव ठेवला ही एक पहिली गोष्ट. दुसरा, राजाचा शब्द मोडला. दुसरी गोष्ट. तिसरा आहे, देवाशिवाय अन्य देवाची सेवा किंवा उपासना केली नाही. आणि चौथी गोष्ट, आपले देह अर्पिले. आणि पाचवी देखील गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे की आपला देवदूत पाठवले. प्रियांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायला वेळ इतका पुरणार नाही, परंतु जितकं थोडक्यामध्ये सांगता येईल तितकं थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. बघा, या ठिकाणी त्यांच्याविषयी तो म्हणत असताना प्रथमतः म्हणत आहे, देवावर भाव ठेवला. देवावर भाव ठेवला. प्रियांनो, हे फार गरजेचं आहे. हे फार उपयोगाचं आहे. कारण की ह्या जगामध्ये जर पाहायला गेलं प्रियांनो, ही एक उत्तम गोष्ट आपल्याला दिसते. कारण ज्यावेळेस आपण देवावर भाव ठेवतो, देवावर अवलंबून राहतो, तेव्हा देव देखील आपल्याला कधीही सोडत नाही. देव देखील आपल्याला कधीही टाकत नाही. आणि जणू काय ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपण देवावर भाव ठेवतो, देव सुद्धा तुमच्यावर आणि माझ्यावर पूर्णपणे भाव ठेवतो. एक अशा प्रकारचं जीवन आपल्याला जगण्यासाठी उत्तेजन मिळतं प्रियानो. प्रियानो, ह्या ठिकाणी आपण जर काही उदाहरणं मी आपल्या समोर आज थोडस ठेवणार आहे आणि त्या उदाहरणामधून देखील कळणार आहे की ज्यांनी ज्यांनी भाव ठेवला त्यांच्या जीवनातून काय घडलं. आणि प्रियानो, ह्या तिन्ही गोष्टी किंवा चार गोष्टी सांगत असताना तुमच्यासमोर मला हे देखील ठेवायचं आहे, देवावर भाव ठेवला हे एक आपल्या मोठ्या व्यक्तीचं चित्र, आपल्या मंडळीमध्ये असणाऱ्या वृद्ध आंटी अंकल किंवा मोठ्या वयाने असलेले जाणकार व्यक्ती असणारे, आज त्यांचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. की जेणेकरून अगं तुम्ही जर मंडळीमध्ये पहिल्यापासून आहात किंवा देवाच्या लोकांमध्ये फार फार वर्षापासून आहात, तर प्रियानो, आज देव पुन्हा एक वार तुम्हाला आणि मला तशा प्रकारे भाव ठेवण्याकरता उत्तेजन देत आहे. ते म्हणजे कसं? बघा, जर आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस आपण मनुष्याची निर्मिती पाहतो त्यावेळेस असं कोणाविषयी म्हटलं नाही, फक्त नोहाविषयी म्हटलं. आणि नोहानंतर जो आलेला आहे अब्राहाम, त्याच्याविषयी म्हटलेलं आहे की काय आहे की हे दोघं देवावर भाव ठेवणार होते. जर बायबलमध्ये पाहायला गेलं तर त्यांच्याविषयी पाहायला मिळतं. ते म्हणजे काय, ज्या वेळेस अब्राहमाने देवावर भाव ठेवला तर त्यांनी काय केलं. जर उत्पत्तीचा 12वा अध्याय आणि पहिला आणि दुसरं वचन वाचल आपल्या प्रत्येकाच्या वाचणाऱ्यांच्या परिचयामध्ये असेल, त्यामध्ये देवाने त्याला आवाज दिला आणि त्याला काय सांगितलं की तू आपलं सर्व काही नातेवाईक सोड, आपल्या बापाचं घर सोड आणि चल, मी दाखवेल त्या मार्गाने चल. प्रियानो, ज्या वेळेस त्याला ही गोष्ट बोलला त्यावेळेस एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रियानो, की ज्या वेळेस देवावर आपण भाव ठेवतो ना, त्यावेळेस एकच आहे, फक्त देवाला पाहणं. फक्त देवाला पाहणं. बाकी कोणावर अवलंबून राहणं नाही किंवा कोणाचा कोणाविषयी इतका विश्वास धरणं नाही, परंतु केवळ देवावर भरोसा ठेवून चालणं फार गरजेचं आहे. वृद्ध वयामध्ये या गोष्टीचा फार मोठा अनुभव जीवनामध्ये येतो. ज्यावेळेस कधीच्यात आपल्या घरातलं कोण आपलं ऐकत नाही, त्यावेळेस हा अनुभव येतो की मला कोण ऐकत नाही, मला कोणी समजून घेत नाही, मला कोणी जाणत नाही. त्यावेळेस प्रियानो, एक फार मोठं प्रोत्साहित आपल्याला मिळतं, ते म्हणजे देवावर भाव ठेवल्यावर. त्या अब्राहमाने काय केलं, देवावर भाव ठेवला. काय झालं, त्याला विश्वासाचा पिता आज म्हटलेला आहे. आज देखील आपण त्याचं नाव पूर्णपणे जाणतो, त्या नावाचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करतो, जीवन पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या ज्या वेळेस त्या जीवनात पाहतो, अद्भुत असे विचार, अद्भुत अशा गोष्टी
आज देखील त्याच्या जीवनातून तुम्हाला आणि मला कळतात, आणि तशा प्रकारे वागण्यासाठी आपण प्रोत्साहित होतो. प्रियानो, फार उत्तम आहे देवावर भाव ठेवणं. या अब्रामाच्या जीवनातून देखील देव आपल्याला त्याच्यावर भाव ठेवणं किती गरजेचं आहे हे देखील आपल्याला उत्तम रीतीने कळतं. आणि प्रियानो, तशाच प्रकारे बघायला गेलं तर आपण जुन्या करारामध्ये देखील जातो, सॉरी, नवीन करारामध्ये देखील जातो, त्यावेळेस त्यामध्ये देखील असे काही लोक आहेत की त्यांनी सुद्धा देवावर भाव ठेवला. आणि कित्येक वेळा कधी कधी त्यांचा देवावर भाव ठेवल्यामुळं त्यांच्या काही गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात इतक्या लागू होतात की त्या गोष्टीवर विचार करायला लावतात. आणि या नवीन करारामध्ये जर बघायला गेलं तर प्रियानो, एक देवाचा सेवक आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचा आहे. परंतु त्याच्याविषयी ज्यावेळेस हे वचन प्रभूने मला दाखवलं, त्यावेळेस मला सुद्धा फार आश्चर्य वाटलं. आणि ते म्हणजे काय, तो आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे, म्हणजे पाऊल. आणि प्रेषितांचे कृत्य याचा 18वा अध्याय आणि 5वं वचन. या 5व्या वचनामध्ये ज्या वेळेस त्या ठिकाणी तिमोथी आहे, सिलास आहे, हे दोघं सुद्धा आहेत. आणि असे सगळं जवळचे नाते असताना तो केवळ पाऊल असा म्हणत आहे की येशू ख्रिस्त हाच ख्रिस्त आहे. त्या लोकांसमोर, सर्व लोकांसमोर पाऊल देखील सांगत आहे. जर पाऊलाच्या जीवनाविषयी विचार जर आपण केला, त्याला कोण होतं? त्या जवळचे जे नातेवाईक नव्हते, त्याच्या कोण जवळचं नव्हतं. भले त्या जवळ आता त्याचे मित्र आहे, सिलास आहे, त्याचा आत्मिक मुलगा जो आहे तिमोथी त्या ठिकाणी आहे. परंतु त्याचा उत्तम भाव, त्याचा उत्तम जे सर्वस्व आहे, तो सांगत आहे की येशू ख्रिस्त हाच, येशू ख्रिस्त हाच माझं सर्वस्व आहे. होय प्रियानो, ज्या वेळेस आपण अशा प्रकारे भाव ठेवतो, आपल्या देवावर भाव ठेवून चालतो, जरी आपल्याला कोणी समजणार नसेल, जरी आपलं कोणी ऐकणार नसेल, जरी ह्या जगामध्ये आपण कोणाला समजायला प्रयत्न करत असेल तरी ते समजत नसतील, तर प्रियानो लक्षात ठेवा, तुम्हाला समजून घेणारा, तुम्हाला जाणणारा एकच आहे. आणि त्याच्यावर भाव ठेवणं फार गरजेचं आहे. आपण जर प्रिय महान प्रभू येशू ख्रिस्ताकडे देखील पाहिलं, तर ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहिलं तर प्रियानो, किती अद्भुत हा आपला राजा आहे बघा. मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं ना की ज्या वेळेस आपण देवावर भाव ठेवतो ना, त्यावेळेस देव सुद्धा आपल्यावर जणू काही भाव ठेवतो. तो कसा काय? कारण की येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी जर पाहायला गेलं आणि त्या वधस्तंभाला ज्या वेळेस आपण आठवतो किंवा त्याची आठवण करतो, त्यास आपल्याला कळतं की लूक याचा 23वा अध्याय आणि 34 वचन, त्यामध्ये असं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती टांगलेला आहे. त्या खिळ्यावरती प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे लटकलेला आहे. आपलं सर्व व्याधी त्याने आपल्या शरीरावरती घेतलेले आहेत. त्या खिळ्यांवर टांगलेलं शरीर, ते वाहतं रक्त, या सगळ्या वेदना तो विसरून तो केवळ काय म्हणत आहे, हे देवा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना कळत नाही. काय त्या प्रभू ख्रिस्ताचं आपल्याविषयी, मनुष्याविषयी भाव आहे, त्या तिचं किती आवड आहे, किती आकर्षण आहे. बघा ना, त्याच्या दुःखात, त्याच्या त्या वेदना त्याचं लक्ष नाही, कुठल्या गोष्टी त्याचं लक्ष नाही. केवळ ह्यांचा नाश होऊ नये, यांना कळावं भाव काय असावा, भाव कसा ठेवावा, हे कळण्याकरता तो महान राजा, त्यांनी पूर्णपणे त्याने आपल्यावर कृपा केली, आपल्यावर दया केली. देवावर भाव ठेवण्याचं उत्तम चित्र त्यांनी आपल्या समोर ठेवून गेला. किती हे अद्भुत त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जीवन आहे. प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर आपण अद्भुततेने कळतं की भाव ठेवणं कशा प्रकारे असावं, आपल्या महान देवावरतीच अवलंबून राहणं, त्याच्यावर भाव ठेवणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे की राजाचा शब्द मोडला. हे राजाचा शब्द, जेव्हा राजा जेव्हा आपण पाहतो प्रियानो, तर आपल्या डोळ्यासमोर असा एक कडक रीतीने उभा राहिलेला मनुष्य, डोक्यावर काहीतरी मुकुट घातलेला मनुष्य, हातामध्ये तलवार असणारा मनुष्य, एक धीड धापट मनुष्य आपल्या समोर उभा राहतो. राजाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर बघा तर हेच उभं राहतं. आणि हे चित्र आज आपल्या समोर दिसतं की तरुणांचं. आपल्या मंडळी देखील प्रियानो तरुण अशाच प्रकारे असतात. त्यांच्या उभं राहण्यामध्ये फार सुंदरता असते, त्यांच्या बोलण्यामध्ये फार सुंदरता असते, त्यांच्या गाण्यामध्ये फार सुंदरता असते, त्यांच्या वागणुकीमध्ये फार सुंदरता असते, त्यांच्या ज्ञानामध्ये फार सुंदरता असते. आणि हे देखील चित्र आपल्या जीवनामध्ये दिसतं की राजाचा शब्द त्यांनी मोडला. राजा शब्द मोडला या ठिकाणी आहे, परंतु कुठल्या राजाचा शब्द मोडला, कुठल्या राजा शब्द मोडला हे देखील जाणणं फार गरजेचं आहे.
राजाचा शब्द केवळ मोडणं हे हे योग्य नाही, परंतु कशा रीतीने कुठल्या राजाला कशा प्रकारे स्थान दिलं पाहिजे हे आपल्या जीवनामध्ये समजणं फार गरजेचं आहे. मंडळीमध्ये असताना आपण जर तरुण आहोत, जर तरुण आपल्या समोर उभे आहेत, त्यांना देखील कळवणं किंवा त्यांनी देखील समजून घेणं की माझा जो राजा आहे त्या राजाला मी कशा प्रकारे स्थान दिलं पाहिजे. जर ह्या जगामध्ये देखील माझा कोणी राजा बनलेला आहे, जर माझ्या राजा बनायचा उद्देश करत आहे, त्याला कशा प्रकारे स्थान दिलं पाहिजे, या देखील गोष्टी देवाच्या वचनातून आपल्याला फार उत्तम रीतीने शिकते. आणि मी त्यासमोर आपल्या समोर केवळ दोनच उदाहरण ठेवणार आहे. ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की योसेफ जो देवाचा उत्तम रीतीचा दास या ठिकाणी त्याच्या जीवनातून कळते. परंतु ज्या वेळेस या योसेफाला ज्यावेळेस तो कैदेमध्ये होता आणि ज्या वेळेस त्या पॅलेसदारांनी सांगितलं की एक एक मनुष्य असा आहे की तो स्वप्नाचा अर्थ सांगतो, आणि त्याला काय केलं, त्याला राजाच्या समोर आणलं. आणि ज्या वेळेस राजाच्या समोर आणलं ना, त्यावेळेस राजाने त्याला विचारलं. बघा आपण पाहूया उत्पत्ती याचा 41 अध्याय आणि 16 वचन. मी ते वचन वाचतो या ठिकाणी, कारण की थोडस आपल्याला ते अजून उत्तम रीतीने कळेल. आपण काढूया उत्पत्ती याचा 41 अध्याय आणि 16 वचन. त्या ठिकाणी असलेले आहे, योसेफ फारोला म्हणाला, मी कोण सांगणारा, फारोला शांती देणारा, उत्तर देणारा देवच देवच देईल. बघा या ठिकाणी राजा, जर आपले अधिकारी कोणी आहेत राजा समान, जर आपल्या जीवनामध्ये कोणीतरी असं आहे की जे मोठे आहेत, प्रियानो त्यांच्या समोर जरी तुम्ही खाली आहात, त्यांच्या समोर जरी त्यांचं आज्ञापालन करत असताना त्यांच्या समोर देवाला उत्तम रीतीने दर्शवणं फार गरजेचं आहे. बघा या ठिकाणी हा अध्याय जर तुम्ही पूर्ण वाचलात ना, एक उत्तम धडा आपल्या जीवनामध्ये कळतो. तो म्हणजे कसा की राजा समोर उभा राहिला, त्याला पूर्ण साफ करून, त्याला पूर्णपणे दाढी करून त्याला राजासमोर आता आणलेलं आहे. आता राज आणि तोच आहे. आता ह्याला सांगताना काय करायचंय, प्रथम तर राजासमोर पुन्हा शांत राहायचंय, काय बोलायचं नाही. परंतु योसेफाच्या जीवनातून किती उत्तम धडा आपल्याला मिळत आहे. तो राजाला सन्मान देत आहे, राजाचा मान राखत आहे, पण गौरवी राजाला तो गौरवत आहे. त्यांना कळवत आहे की जरी तू राजा आहेस, परंतु एक उत्तम राजा माझ्या अंतःकरणामध्ये आहे, एक उत्तम राजा माझ्या विचारामध्ये आहे, एक उत्तम राजा मला घडविणारा आहे. आणि त्या राजाचं नाव तो सांगताना बघतो की बाबा तुझ्या ह्या मोठ्या प्रश्नाला, तुझ्या ह्या अवघड प्रश्नाला मी काहीच नाही, पण एक आहे, तो माझा राजा आहे, तो माझा देव आहे, तो माझा सर्वस्व आहे, तो तुला उत्तर देणार आहे. आणि प्रियानो ज्या वेळेस त्यांनी ही गोष्ट सांगितली ना, तुम्ही 17वं वचन जेव्हा वाचाल तुम्हाला कळेल की राजांनी मागे पुढे काहीच नाही विचारलं, डायरेक्ट आपलं स्वप्न सांगितलं. त्याला अजून प्रश्न करत बसला नाही. तो केवळ मला की बाबा ह्याच्या बोलण्यातूनच कळतं की हा कोणासमोर लीन आहे, कुठल्या राजाला मान देणारा आहे. ही गोष्ट त्याने समजून त्याला राजा देखील समजून गेला. प्रियानो आपल्या जीवनामध्ये देखील आपण आपल्या उत्तम राजाला अशा प्रकारे स्थान देणं, अशा प्रकारे जगासमोर कळवणं. आपले पण अधिकारी आहेत, आपले पण लोक असे मोठे लोक आहेत, पण त्यांच्या समोर आपल्या गौरवी राजाला दाखवणं, दर्शवणं आज तुमचं आणि माझं काम आहे. एक आणखी एक उदाहरण नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे योहानाचं. आपण योहान कृत शुभवर्तमान याचा 18 अध्याय आणि 15 वचन ह्या ठिकाणी जर तुम्ही वाचलत ना प्रियांनो, तुम्हाला कळेल की प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे, एक प्रिय शिष्य आहे. आणि आपण सर्वांना कळतं की तो योहान आहे. आणि त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी असलेले सैनिक त्याला ओळखत होते, मोठे अधिकारी त्याला ओळखत होते. अधिकारी ओळखणारे आहेत, तो त्या अधिकाऱ्यांना चांगला जाणणार आहे. परंतु त्या ठिकाणी सुद्धा असताना तो शांत आहे. आणि शांत असून काय करत आहे, जो माझा गौरवी राजा आहे, मला त्याच्या जवळ उभं राहायचंय. लोकांना काय वाटतं, लोकांना काय समजतं, ते लोक त्याला कसे बघतात मला माहित नाही, परंतु माझ्या माझ्या हृदयामध्ये, माझ्या विचारामध्ये, माझ्या जीवनासाठी जो काम करणारा राजा आहे, तो तिथे शांत बसलेला आहे. तो तिथे सर्वांचं सहन करत बसलेला आहे. लोक त्याचा अपमान करत आहेत, पण मी त्याच्या जवळ राहणार, मी त्याच्या जवळ राहणार. पेत्राला घेऊन गेला तो, यासाठी घेऊन गेला की पेत्राला
काहीतरी नाकारण्यासाठी नाही, पेत्राला ह्यासाठी घेऊन गेला होता तो, की बघ आपला राजा तिथे आहे, आपण त्याला गपचूप तरी बघूया, या अधिकाऱ्यांना मान देऊया, अधिकाऱ्यांची ओळख ठेवूया, परंतु आपला जो राजा आहे त्याला आपण पाहूया, तो कसा आहे, तो एवढा सामर्थ्यवान असताना आपल्या समोर त्यांनी वादळाला शांत केलं, आपल्या समोर त्यांनी पाण्याला चालायला लावलं, आपल्या समोर त्यांनी मेलेल्यांना उठवलं, तो कसा आहे, तो कसा शांत राहिलाय, त्यांनी कशा प्रकारे ते नम्रपण धारण केलेलं आहे. होय, या राजाने, या योहानाने त्या राजाचं पद योग्य रीतीने समजल्या कारणाने तो देखील त्या ठिकाणी शांत आहे आणि त्या राजाला केवळ पाहत आहे. त्या राजाला इतका पाहत आहे की वधस्तंभावर खेळताना देखील त्याच्या जवळ तो उभा राहिलेला आहे. अधिकाऱ्यांना मान देऊन परंतु आपला गौरवी राजाला योग्य रीतीने स्थान देणं, एक उत्तम गोष्ट आज या ठिकाणी कळत आहे. आणि आपला महान प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन देखील आपल्या समोर येतं प्रियांनो. ते म्हणजे योहान कृष्ण वर्तमान याचा 19वा अध्याय 33, 34 आणि 37 वचन तुम्ही वाचाल, त्यास पिलात त्या ठिकाणी त्याला प्रश्न विचारत आहे. बघा, त्या पिलाताला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त उत्तर देत आहे ना, त्याचा देखील सन्मान करत आहे. पिलात काय विचारतो, पण त्या येशू ख्रिस्त त्याला अशा प्रकारे न बोलता, की अरे येशू ख्रिस्त त्याचं समजवत आहे, अरे तू राजा आहेस आणि तू मला विचारतोस, तू स्वतःला ओळख, तू काय आहेस ओळख, मी तुला मान देतो, परंतु त्या अगोदर तू मला देखील ओळख, तू मला देखील समजून घेस. तेव्हा आपण 37-38 वचन वाचतो, त्या सॉरी 37 वचन वाचतो, तेव्हा कळतं की तुला वरतून अधिकार मिळाल्याशिवाय तू काही करू शकत नाही, आणि माझं राज्य इकडचं नाहीच आहे, माझं राज्य इकडचं नाहीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याला कळवत आहे, तो देखील समजत आहे, तो देखील जाणत आहे, त्याला देखील त्यात भले तो चुकीचे काही डिसिजन घेत आहे, त्यामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त त्याला कळवत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त कुठल्या स्थितीमध्ये आहे, त्याला बेड्या घातलेल्या आहेत, त्याला तिकडून इकडे फिरवत आहे, ते हेरोदाकडे नेत आहे, आणि अशा भयंकर चारी बाजून त्याला पकडलेलं आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा लोक आता त्याला पकडा जाणार आहे. क्षमा करा, इकडे थोडी लाईट गेलेली आहे. अ, तर त्याला पकडायला गेलेले आहेत लोक, त्याला पकडलेलं आहे. पकडला असताना सुद्धा, त्या स्थितीमध्ये सुद्धा तो काय बोलत आहे, की अरे तू राजा असताना तू मला विचारतोस का, आणि तो त्याला प्रेमाने समजत आहे की तू जे डिसिजन घेणार आहेस ते योग्य रीतीने घे, परंतु एक लक्षात ठेव, देव बाप तुझ्यावर प्रेम करत आहे, किंवा देव मी तुझ्यावर प्रेम करत आहे, अशा रीतीचं जीवन त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याला बोलताना सांगत आहे. होय प्रियानो, या जगामध्ये चालत असताना, या जगामध्ये वावरत असताना भले आपल्यावर अधिकारी आहेत, आज तुम्ही तरुण आहात, जर आपल्यामध्ये तरुण आहे त्यांना देखील अशा प्रकारे समजवणं आणि त्यांना कळवणं आज तुमचं आणि माझं काम आहे प्रियानो, की राजाला कशा प्रकारे मान दिला पाहिजे आणि राजाला कशा प्रकारे आपण त्याचा अधिकार कळवला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी तिसरी गोष्ट या ठिकाणी सांगत आहे, की त्या ठिकाणी जो भाग आहे तो मी दोन्ही भागांना थोडस एकत्र केलेलं आहे. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ते अ, देवाची सेवा आणि उपासना आणि स्वतःचा देह त्यांनी अर्पण केला. प्रियानो, ह्या गोष्टीला जेव्हा पाहत होतो ना, त्यावेळेस थोडा मी जरा शांत राहिलो. कारण की जर ह्या ह्या गोष्टी कोणाविषयी म्हटलेल्या आहेत, शद्रक, मेषक, अभिधनगो, परंतु ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी कुठं सेवा केली, कुठं उपासना केली, असं काही दिसत नाहीये. कारण की सेवा आणि उपासना याविषयी सांगणं जितकं कठीण आहे ना, आणि त्याच्याविषयी बोलणं जितकं कठीण आहे ना, की ते मला सुद्धा फार मनाला लागलं. म्हणून केवळ मी एक दोन उदाहरणं सांगून त्या गोष्टीला तुम्हाला मला कळवण्याचा प्रयत्न करत आहे. काही एक 100-150 वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे. आणि त्यावेळेस काय झालं होतं, की एक राजा होता, त्याचं नाव होतं अ, अबू सलीम त्याचं नाव होतं. आणि त्या राजाने काय केलं, त्या राजाविषयी असं म्हटलेलं आहे की त्याची सेना फार कमी होती. आणि त्या काळामध्ये एक पॅलेस्टाईन साम्राज्य होतं. आणि पॅलेस्टाईन साम्राज्य असं आलं की ते साम्राज्य फार मोठं होतं, त्याच्याकडे त्याला युद्ध सामग्री फार जास्त होती, आणि त्यांनी फार मोठा विजय मिळवला होता, पूर्ण जगावरती त्यांनी विजय मिळवून ते काम करत होते. आणि असं असताना त्यांनी काय केलं, की ते त्या राजाकडे आले, अ, आणि त्या राजाला त्यांनी विचारलं की अरे बाबा, तुझ्याकडे असं काय आहे की तू एक काम कर, तुझ्याकडे असं काय नाहीये, तू एक काम कर, तू आमच्या पुढे नम्र हो, आणि काय कर की तू मला नम्र हो आणि माझ्या हातामध्ये बस,
आणि काय कर की बाबा केवळ तू तिथं जिवंत राहा, मी तुला जीवन देतो, तू मरणार नाही, तुला मी मारणार नाही, तू तुझं राज्य करत बस, पण तुझ्या राज्यावरती हक हा माझा असणार. तेव्हा तो एक वकील त्यांनी पाठवला, त्या वकिलाला सांगितलं की तू जाऊन त्याला ते सांग. आणि तो वकील गेला आणि त्या वकिलांनी त्या राजाला सांगितलं की बाबा बघ, आमचं सैन्य फार मोठं आहे, आमच्याकडे युद्ध सामग्री फार जास्त आहे, आणि तुझं राज्य केवळ छोटं आहे. तर एक काम कर, तू नम्र हो आणि तू काय कर, आपलं सगळं काय आम्हाला देऊन टाक. परंतु ज्या वेळेस तो वकील त्याला आला, त्यावेळेस त्या राजाने त्याला सांगितलं की बाबा बघ, मी युद्ध करायला तयार आहे, मी चुकणार नाही. आणि ही सत्य गोष्ट आहे प्रियानो, मला वाटतं इजिप्त ह्या देशामध्ये ही घडलेली ही गोष्ट आहे. आणि ज्या वेळेस ही गोष्ट घडल्यानंतर असं झालं की तो वकील पुन्हा त्याला आला आणि त्या वकिलाने त्याला विचारलं, अरे बाबा, तुझ्याकडे असं काय आहे की तू एवढ्या हिमतीने बोलतोस, एवढा कठोरतेने बोलतोस की बाबा मी युद्ध करायला तयार आहे, तुझ्याकडे काय तलवारी नाहीये, तुझ्याकडे एवढं काय युद्ध सामग्री नाहीये, काय नाहीये. आमचं राज्य बघ किती मोठं आहे, आम्ही आतापर्यंत किती मोठं राज्य जिंकत आलेलो आहोत आणि तुला काहीच करणार नाही. त्यावेळेस त्या राजाने एक काम केलं की काय केलं की जो आपल्या जवळ एक सैनिक होता, त्याच्याकडे केवळ एक नजर नजर म्हणून त्याकडे बघितलं. त्या सैनिकाने काय केलं की राजाच्या कमरेला जो चाकू होता, जे धारदार चाकू होता, तो काढला. आणि ज्यावेळेस त्या चाकूला हात लावला तो आलेला वकील, तो देखील घाबरला, अरे बापरे, आता काय करतोय हा. आणि त्या सैनिकाने, जवळच्या सैनिकाने चाकू काढला आणि आपला गळा पूर्णपणे कापून त्या ठिकाणी प्राण देऊन टाकला. आणि त्यावेळेस तो वकील वकील पूर्णपणे घाबरला. तो बोलला की अरे बाबा, असे सैनिक ह्याच्याकडे आहेत की राजाच्या एका अपमानाला किंवा त्याच्या एका नजरेला बघायला, त्याच्या एका नजरेला बघून आपला प्राण द्यायला तयार होतात. म्हणजे हा याचं सैन्य किती अफवाड आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, त्या असं लिहिलेलं आहे की त्या राज्यामध्ये जो राजा त्या काळामध्ये होता, अबू सलीम म्हणून, त्या राजाने असं लिहिलंय की गेले म्हणजे 40 वर्ष कधी कोणी त्याच्या राज्यावर कोणी जय मिळू शकला नाही. आणि तो स्वतः देखील वकील म्हणला की हे राज्य कधी कोणी हरू शकत नाही. प्रियानो, सेवा आणि उपासना याविषयी मला तुम्हाला सांगत असताना हे करायचं आहे प्रियानो, की हे सांगणं कठीण आहे आणि हे करणं देखील कठीण आहे. परंतु हे करायला जाताना प्रियानो, अशा प्रकारे देवावर पूर्णपणे आपलं अवलंबून राहणं, मरेपर्यंत त्या देवासाठी झटणं, मरेपर्यंत त्या देवासाठी करणं फार गरजेचं आहे. प्रियानो, त्या अबिसलोमच्या नोकराला काय भेटलं असेल, काय केलं असेल, त्याच्या घरच्या लोकांना सांभाळलं असेल, त्याला काहीतरी इनाम, त्याच्या घरच्या लोकांना इनाम दिलं असेल. परंतु तुम्हाला आणि मला माहिती आहे का, आपला जो राजा आहे, आपला जो महान देव आहे, त्याची जेव्हा आपण सेवा करतो किंवा त्याच्यासाठी आपण झटतो प्रियानो, अशा प्रकारे जीवन ठेवणं, मृत्यू जरी आला तरी त्या मृत्यूमध्ये जाऊन त्याला सामोरे जाणं फार गरजेचं आहे. आपल्या समोर सेवा आणि उपासना ह्या विषयी उदाहरण बघायला गेलं तर एकच वचन माझ्यासमोर आलं, ते म्हणजे कुठलं, मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 45 वचन. ते म्हणजे काय, येशू ख्रिस्त सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करायला आला. किती हे अद्भुत आहे प्रियानो, किती हे महानतेने भरलेलं वचन आहे. राजांचा राजा, गौरवाने बसलेला देवदूत, त्याला रात्रंदिवस त्याला गौरव देणारे, स्तुती देणारे, असं स्थान सोडून सेवा करायला, कुठल्या सेवा करायला, अहो कीटकाच्या समान नसणाऱ्या मनुष्याची सेवा करायला तो आला. त्याची सेवा तो करायला लागला. किती हे अद्भुत आहे. आणि अशा प्रकारे सेवा करणं, तर मला स्वतःला देखील लाज वाटते प्रियानो, की मी पण देखील अशा प्रकारे नाही करू शकत. परंतु प्रभू आपल्याला सांगत आहे की आपण देखील अशा प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न करून जगणं, अशा प्रकारे देवाची उपासना करून जगणं, आज तुमचं आणि माझं काम आहे. प्रियानो, तुम्हाला एक अद्भुत गोष्ट सांगू का, ती म्हणजे अशी की ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण त्या सेवा करण्याचा प्रयत्न करतो, ती उपासना करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी असं लिहिलं की तिसरी गोष्ट त्या ठिकाणी तो राजा म्हणत आहे, ते म्हणजे काय, त्याने आपला देवदूत पाठवून त्यांना सोडविले. परंतु प्रियांनो, तुम्हाला आणि मला माझ्यासाठी किती अद्भुत गोष्ट आहे की तुम्ही आणि मी जेव्हा प्रयत्न करतो ना, तुमच्या करता आणि माझ्या करता प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून उठून त्यांनी काय केलेलं, तुमच्या करता माझ्या करता क्रूस खांबावर आपला प्राण अर्पून तुम्हाला आणि मला उत्तम रीतीची सेवा, जी बोबड्या ओटाची सेवा आहे, जी अ, जे चर्चला केवळ जाणं आहे, मंडळीत जाणं आहे, मंडळीत गाणं बोलणं आहे, मंडळी वचन वाचणं आहे, मंडळी प्रार्थना करणं, ती सेवा
तेव्हा देखील प्रभू उत्तम रीतीने घेतो, कारण केवळ त्या प्रभूने आपल्यासाठी रक्त वाहिल्यामुळे, त्या प्रभूने आपला देह त्या वधस्तंभावर अर्पिल्यामुळे आज तुम्हाला आणि मला ही योग्यता मिळालेली आहे. आणि आपण जी उपासना करतो, जी सेवा करतो, ती देव गौरवणे घेतो. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, शेवटचं म्हणतो तो की त्याचा धन्यवाद असो.